वंदे मातरम. नमस्कार देशबांधवांनो, मी राजन वडके. तुम्ही पाहत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची ही मालिका. बांधवांनो, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य राष्ट्रप्रेमी पुरुष महिलांबरोबरच अनेक बालक्रांतिकारकांनीही त्यांच्या प्राणांचं बलिदान दिलं आहे. आज आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील असाच एक सशस्त्र बालक्रांतिकारक अनंत कान्हेरे यांच्या धाडसी कार्याची माहिती घेणार आहोत. खुदिराम बोस यांच्यानंतर सर्वात तरुण वयाच्या ठरलेल्या या बालक्रांतिकारकाच्या रोमांचकारी कामगिरीची कहाणी ऐकताय ना? अनंत कान्हेरे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील ऐनीमेटे या गावात झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण इंदूर येथे झालं. इंग्रजी शिक्षणासाठी कान्हेरे 1903 मध्ये त्यांच्या मामाकडे औरंगाबादला गेले. त्यांचा भाऊ गणपतराव बार्शी येथे राहत होता. त्याच्याकडे काही काळ राहून 1908 मध्ये पुढील शिक्षणासाठी ते पुन्हा नाशिकला परतले. किरकोळ शरीर यष्टीचे कान्हेरे लहानपणापासूनच मनानं अतिशय खंबीर आणि निश्चयी होते. नाशिक येथे शिक्षण चालू असतानाच त्यावेळी वंगभंग चळवळीमुळं महाराष्ट्रात असंतोष खदखदत होता. त्या काळात अनेक गुप्त क्रांतिकारी संस्था कार्यरत होत्या. ते गंगाराम रूपचंद श्रॉफ यांच्या घरात भाड्यानं राहत होते. गंगाराम यांचा येवल्यात टोणपे नावाचे एक मित्र होते. टोणपे हे नाशिकमधील एका गुप्त क्रांतिकारी संस्थेचे सदस्य होते. संस्थेचे गणुवैद्य आणि गंगाराम एकदा आपल्या संस्थेसाठी शस्त्रे खरेदी करण्यासाठी गेले होते. यातील वैद्य यांच्याशी कान्हेरे यांची चांगली ओळख झाली. नंतर कान्हेरे यांनी त्या दिवसातील मैत्रीबद्दल मित्रप्रेम नावाची कादंबरीही लिहिली. याच काळात कान्हेरे क्रांतिकारी गटाच्या कार्याकडे आकर्षित झाले. गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर या बंधूंच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेचे ते सदस्य झाले. कृष्णाजी गोपाळ कर्वे यांनी बाबाराव सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली अशाच एका गुप्त गटाची स्थापना केली होती. या संस्थेचे दुसरे सदस्य विनायक नारायण देशपांडे होते. अभिनव भारतचे सदस्य झाल्यावर कान्हेरे यांनी पिस्तूल चालवण्याचं आणि नेमबाजीचं शिक्षण घेतलं. वंगभंग चळवळीमुळं महाराष्ट्रात जेव्हा असंतोष खदखदत होता, त्यावेळी नाशिकला असणाऱ्या कलेक्टर जॅक्सन यानं बाबाराव सावरकरांना अंदमानात पाठवलं. देशभक्तांचे खटले चालवणाऱ्या खरे वकिलांची सनद रद्द केली. तांबेशास्त्रींच्या प्रवचनांवर बंदी घातली. त्यामुळं क्रांतिकारकांनी कलेक्टर जॅक्सनला मारण्याचं ठरवलं. सावरकर बंधू मदनलाल धिंगरा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनला ठार मारण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अशा समवयस्क साथीदारांची जोड मिळाली. जॅक्सनची मुंबई येथे वरच्या पदावर बदली करण्यात आली, पण त्याला नाशिक येथेच मारणं जास्त सोपं होतं. त्यामुळं ते योग्य संधीची वाट पाहत त्याच्या मागावरच होते. जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी 21 डिसेंबर 1909 या दिवशी नाशकातल्या विजयानंद नाट्यगृहामध्ये किर्लोस्कर मंडळींच्या शारदा या नाटकाचा प्रयोग ठरला होता. मराठी भाषा आणि नाटकांचा चाहता असलेल्या जॅक्सन यानं ते आमंत्रण स्वीकारलं होतं. ही बातमी सर्वत्र पसरली होती. लोकांमध्ये खूप उत्सुकता होती. जॅक्सनला संपवण्यासाठी अनंत कान्हेरे यांनी ही संधी साधण्याचं ठरवलं. अखेर तो दिवस उजाडला. योजनेप्रमाणे अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे विजयानंदमध्ये दबा धरून बसले होते. ठरल्याप्रमाणे जॅक्सन आला. खास त्याच्यासाठी ठेवलेल्या राखीव खुर्चीवर बसला. तेव्हा जवळच असलेल्या कान्हेरे यांनी क्षणार्धात आपलं पिस्तूल काढून जॅक्सन याच्यावर 7-8 गोळ्यांचा वर्षाव केला. यात जॅक्सन जागीच ठार झाला. जॅक्सनला ठार मारल्यावर कान्हेरे यांनी स्वतःला मारून घेण्याचं ठरवलं होतं. पण त्यापूर्वी जॅक्सन याचे सहकारी आणि पोलिसांकडून ते पकडले गेले. त्यामुळं त्यांचा तो हेतू साध्य झाला नाही. त्यांना पकडलं तेव्हा माझं कर्तव्य मी केलं आहे, मी निसटून जाऊ इच्छित नाही, असे उद्गार त्यांनी काढले. कान्हेरे यांच्यावर खटला चालवून त्यांना 20 मार्च 1910
या दिवशी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. नंतर एका महिन्यानी 19 एप्रिल 1910 या दिवशी त्यांना ठाणे येथील कारागृहात फाशी देण्यात आलं. त्यावेळी भारत माता की जय, क्रांती चिरायू हो असे उद्गार काढून ते निर्भयपणे फासावर गेले. असे होते आपल्या प्राणप्रिय मातृभूमीसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्याचं यज्ञकुंड दगदगत ठेवणारे बालक्रांतिकारक अनंत कान्हेरे. ठाण्याच्या कारागृहात कान्हेरे यांचं स्मारक आहे. कधी ठाण्याला गेलात तर कारागृहाला भेट देऊन या बालक्रांतिकारकाच्या स्मारकासमोर नतमस्तक व्हावं. भारत माता की जय. स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा. भारत माता की जय.